वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दीपक बोडखे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची गांधी मैदान अकोट येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेदरम्यान प्रकाश आंबेडकर त्यांच्या सभेतून कुणावर निशाणा साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अकोट विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने यंदा युवा संयमी नेते दीपक रामदास बोडखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। बारी समाजाचे असलेले दीपक बोडखे हे गेल्या 5 वर्षापासून मतदारसंघात जोमाने तयारीला लागले होते, त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात त्यांचा दांडका जनसंपर्क व परिचय आहे। यंदा त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यानं अकोट व तेल्हारा तालुक्यातील बारी समाजासह सर्वांमध्ये आनंदाचं व जल्लोषाचं वातावरण पसरलं आहे। त्यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे। शुक्रवारी तेल्हारा तालुक्यातील विविध गावात त्यांची पदयात्रा, कॉर्नर सभा पार पडल्या। त्यांच्या या सभा आणि पदयात्रेला मोठ्या प्रमाणात मतदारांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे। प्रचाराच्या अंतिम दिनी म्हणजे आज 18 नोव्हेंबर रोजी त्यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा अकोटात आयोजित करण्यात आली आहे। या सभेनंतर मतदारसंघात राजकीय समीकरण बदलणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। तर या सभेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर कोणावर निशाणा साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।